एससीओ बैठकीतून भारताने अमेरिकेला काही ठोस संकेत दिलेले आहेत. जर तुम्ही आम्हाला चेपण्याचा प्रयत्न केलात, जर तुम्ही आमच्याशी पंगा घेतलात, तर भारताकडे सुद्धा अनेक पर्याय आहेत. भारत निश्चितपणे चीनच्या जवळ जाताना दिसतोय, परंतु ही जवळीक साधताना भारताने कमालीचा सावधपणा बाळगलेला आहे. चीन दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला गेले होते आणि तिथून ते चीनला रवाना झाले. मोदींनी चीनला स्पष्टपणे संकेत दिले, आम्हाला चीनशी संबंध सुधारायचे आहेत, परंतु आधीच्या संबंधांचा बळी देऊन नाही. जपान आणि चीनचं सख्य नसलं तरी जपानचा हात भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, किंबहुना तो अधिक घट्टपणे धरून ठेवेल. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी जेव्हा भारत भेटीवर आले होते, एससीओ परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी ते भारतातून अफगाणिस्तानला रवाना झाल्या भारताने अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे सुद्धा चीनला संकेत होते की चीनशी आम्ही संबंध सुधारतोय, परंतु त्याचसोबत आम्ही आमची शस्त्रसज्जता जारी ठेवणार. आणि हे संकेत पुरे नव्हते म्हणून की काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाण्याच्या आधी 25 ऑगस्ट रोजी भारताने आपल्या एअर डिफेन्स वेपन सिस्टीमची सुद्धा चाचणी करून घेतली आणि या चाचणीची सुद्धा जगभरामध्ये प्रचंड चर्चा झाली. चीनने सुद्धा त्याची दखल घेतली. भारताची जी लेझर वेपन आहेत त्या लेझर वेपनचं कौतुक चीनी वर्तमानपत्रांमधून सुद्धा झालं. ग्लोबल टाइम्स जे सरकारी माध्यम आहे, चीनचं सरकारी मालकीचं माध्यम आहे, त्या ग्लोबल टाइम्समध्ये सुद्धा या लेझर वेपनची खूप प्रशंसा करण्यात आली.